सध्या आपण दादरच्या मुख्य परिसरामध्ये म्हणजेच दादर प्लाझा सर्कल परिसरामध्ये आहोत आणि मागे आपण ही बेस्ट बस बघतोय। आज सकाळीच आपण जर पाहिलं तर एक गंभीर अपघात जो आहे तो याच प्लाझा परिसरामध्ये झाला। या बसच्या माध्यमातून एकंदरीत या बसवरती चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्याच नंतर या बसच्या माध्यमातून 4 ते 5 गाड्यांना जी आहे ती धडक देण्यात आली आणि त्याचमधून आपण जर पाहिलं तर 4 जण ह्या ठिकाणी गंभीर जखमी झाल्याची अशी माहिती आली। त्यानंतर त्यांना त्वरित सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला अशी बातमी जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळाली। सध्या आपण घटनास्थळी आहोत। घटनास्थळी आपण ही सर्व लाईव्ह दृश्य पाहतोय कशा पद्धतीने हा गंभीर अपघात हा या बेस्ट बसचा झालेला पाहायला मिळतोय। एकूण ह्या ठिकाणी रहदारीचा भाग आहे, दाटीवाटींचा भाग आहे आणि त्यामधूनच आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीची घटना याच दादर प्लाझा सर्कल परिसरामध्ये घडली। हा खरं पाहायला गेलं तर मुख्य भाग आहे, मुख्य परिसर आहे ज्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गाड्या वाहनं जी आहे ती ईस्ट दादरवरतून वेस्ट दादरला जातात, ईस्ट दादरवरून वेस्ट दादरला येतात आणि याच ठिकाणी अशा पद्धतीचा अपघात झाल्यामुळे आपण जर पाहिलं तर एकंदरीत भीतीदायक वातावरण या ठिकाणी स्थानिक नागरिकांमध्ये पाहायला मिळतंय आणि हीच जी बस आहे या बसच्या माध्यमातून 4 ते 5 गाड्यांना धडक देण्यात आली। या बसची सध्याची परिस्थिती पाहिली तर संपूर्ण बसचं या ठिकाणी एकंदरीत नायनाट झालेला आहे, काचा तुटलेल्या आहेत आणि जो चालक आहे त्याला आपण जर पाहिलं तर आता एकंदरीत संपूर्ण प्रकार काय झाला यासाठी पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आलं आहे। त्याची विचारपूस केली जाते। कंडक्टर होता त्याला देखील विचारपूससाठी पोलिसांच्या माध्यमातून नेण्यात आलेलं आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी नेमकं आता काय घडलं, बसमध्ये नेमका काय तांत्रिक बिघाड होता का याचा तपास आता पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। आत्ता या परिसरामध्ये पंचनामा जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आला आणि त्यामधूनच नेमकं काय काय ह्या बस खाली गेलं तर आपण जर पाहिलं तर युलू बाईक आहे, त्याचबरोबर कार आहे, त्याचबरोबर एक बाईक आणि ॲक्टिवा स्कूटी होती ती या बस खाली चिरडली आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। नेमकं घटनास्थळी त्यावेळी काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत। नेमकं काय घडलं होतं? आम्ही आमच्या घराच्या गॅलरीमध्ये उभे होतो आणि तिथून आम्ही बघितलं की एक बस कंट्रोल नाही झाली आणि ती टर्न मारत आली तर ती डायरेक्ट समोरच्या बस स्टॉपवरनं जे समोर गाड्या होत्या त्यांना धडक देत आली आणि तिथे एक बाईकवाला होता, बिचारा त्या बाईकवाल्यालाही धडक दिली आणि एक स्विगीवाला होता त्यालाही धडक देऊन ते सगळ्या गोष्टी गेल्या। सुदैवाने एवढंच आहे की ते ड्रायव्हरला काय सद्बुद्धी होती की त्यांनी ती गाडी फिरवली आणि ती ह्या साईडला प्लाझाच्या साईडला फिरली म्हणून खूप जणांचे जीव वाचले, अन्यथा खूप मोठी कॅज्युअल्टी झाली असती। म्हणजे ही गाडी ह्या बाजूला जाणारीच नव्हती खरं पाहिजे? नाही, ती इथून आली आणि इथून सरळ जाणारी होती। ओके, हा मार्गच नव्हता? नाही, मार्ग हाच होता पण सरळ जाणारा होता पण यू टर्न नव्हता। तर त्यांनी यू टर्न घेतली जेणेकरून लोकांचे जीव वाचतील म्हणून असं झालं। आणि पण ह्यामध्ये किती जणांचं म्हणजे एकंदरीत जखमी झाले? आम्ही स्वतःच्या हाताने 2 जणांना जे सिरियस होते त्या दोघांना पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसून आम्ही हॉस्पिटलला पाठवलं होतं। एक जे टॅक्सीची पलटी झाली त्यामध्ये एक तो म्हातारा माणूस होता जो ड्रायव्हर होता, त्याच्यावर एक म्हातारी बाई होती। त्या दोघांना मी बाहेर काढलं, त्यांना बसवलं तर त्यांना काही झालं नव्हतं, त्यांना नॉर्मल झालं। त्यांना जी 108ला जी येते ॲम्ब्युलन्स त्याच्याकडनं आम्ही त्यांच्या फर्स्ट एड करून घेतलं। ड्रायव्हर जो होता त्याला थोडंसं गुडघ्याला वगैरे मार लागला आणि कंडक्टरवर त्याचा हात फ्रॅक्चर झाला आणि जे 2 जण जे मेजर लागले होते त्यातला एक दगावला जाता आता काय हॉस्पिटलला जाऊनच आणि इथे ऑन द स्पॉट कोणाचा जीव गेला नाही। कशाला खोटं बोला, गाडीमध्ये बसवेसपर्यंत तरी दोघे होते व्यवस्थित, म्हणजे व्यवस्थित म्हणजे जो स्विगीवाला होता तो ज्या मेजरली होता पण जो दुसरा ज्याला छातीला वगैरे फाटलं होतं तो होता तो कॉन्शियस होता। आम्ही पोलिसांच्या मदतीने पोलिसांच्या गाडीत बसवून पोलीस त्यांना सायन हॉस्पिटलला घेऊन गेले। पण स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालेलं वातावरण म्हणजे नशिबाने की स्थानिकांपैकी कोण तिथे रस्त्यावरती उभं नव्हतं की जे असेल ते आजूबाजूला झाले की 2-3 तर पोलीसवाले वाचले, ट्रॅफिकवाले जे तिथे ड्युटीला होते ते पोलिसांचा होता कारण की रोजच बंदोबस्त हो, कारण का ती बिचारी एक लेडी कॉन्स्टेबल आम्ही बघितलं ना, आम्ही तिला बसवलं, तिच्या बाजूनी ती बस गेली म्हणजे थोडीशी ह्या साईडला तर ती बिचारी आज जीव गमावला असता तिने। म्हणजे एकंदरीत चालकाची चुकी म्हणता येईल की नेमकं? आता बघा मलाही दिसतंय ह्याच्यामध्ये चालकाची माझं बघायचा दृष्टिकोन बघितला, जर समजा ॲक्सिलेटरवरती चालकाचा पाय असता तर तो सोडल्यानंतर तर गाडी कंट्रोल झाली असती। त्या चालकाने
विवेकबुद्धीने ती गाडी इथे फिरून हे जे ते काम चालू आहे ह्याच्यावरती आदळली म्हणून ती गाडी कंट्रोल झाली. जर ती सरळ गेली असती किंवा इथून सरळ गेली असते किती जणांचे अजून जीव गेले असते. ह्याच्यामध्ये आता मला तरी असं वाटतं की या बसचाच काहीतरी मेजर इश्यू असावा. कारण की अशाच पद्धतीचे बसच्या खूप आहे. आता कुर्ल्याला त्या दिवशी झालं, ती पण अशातलीच होती ना, इलेक्ट्रिकच बस होती. होय, वेळोवेळी जर इलेक्ट्रिक बसचं जर असं होत असेल तर नागरिकांनी BST सारखी गोष्ट जर जो पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे तो जर सुरक्षित नसेल तर माणसांनी जायचं कसं? माणसांनी ट्रॅव्हल करा. आज रस्त्यावरती उभं राहून जर माणूस सुरक्षित नसेल, जर काय BSTचा जो काय भोंगळ कारभार चालू आहे, हे सगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या बसेस आहेत, ह्यांचा जर नीट कंत्राटी होता असं. हा ड्रायव्हर पण कंटाळ. आता आम्ही त्याच्याशी बोललो ना, कंडक्टर हा परमनंट, ड्रायव्हर हा 4.5-5 वर्ष झाली तो बोलतो मी ड्युटी करत होतो. काल असं आहे. कारण का स्थानिक आमदार पण आले, त्यांच्यासमोर आम्ही सगळ्या गोष्टी बोललो, स्थानिक नगरसेवक आले, त्यांच्यासमोर आम्ही सगळ्या गोष्टी बोललो. या सगळ्यातून आम्हाला ऐकलं का आम्ही स्वतः ड्रायव्हरशी वगैरे बोललो आहे. मी एक जबाबदार पदाधिकारी आहे एका पक्षाचा आणि मी नेमका BSTचाच सरचिटणीस आहे, बेस्ट कामगार कर्मचारी सेनेचा, मनसेचा. त्यामुळे आम्ही स्थानिक असल्यामुळे आम्ही धावत आलो आणि जेवढी मदत आम्हाला करता येईल ती आम्ही केलेली आहे. आमचे स्थानिक नगरसेवक आले, स्थानिक आमदार आले, त्यांनी मदत केलेली आहे. धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल. घटनास्थळी नेमकं काय झालं होतं त्यावेळी त्या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही जी बस आहे ती इलेक्ट्रिक आहे आणि अशाच पद्धतीचा अपघात कुर्ल्यामध्ये जो तो घडला होता. ऑलेक्ट्राल असं म्हटलं जातं, ही कंपनी आहे. या कंपनीच्या ह्या बसेस आहेत. अशाच पद्धतीचा अपघात नियंत्रण सुटल्यामुळे हा कुर्ल्यामध्ये झाला होता, कुर्ला स्टेशन परिसरामध्ये झाला होता. आता देखील आपण जर पाहिलं तर असाच काहीसा अपघात हा ह्या ठिकाणी घडलेला आहे. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर घटनास्थळी त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हे सांगण्यासाठी ह्या ठिकाणी स्वतः पदाधिकारी होते, मनसेचे ते पदाधिकारी होते, स्वतः स्थानिक नागरिक देखील आहेत. त्यांनी नेमकं काय घडलं होतं हे सांगितलं. जे गंभीर जखमी होते त्यांना देखील त्यांनी बाजूला नेलं, अनेकांवरती फर्स्ट एड केलं, अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु प्रश्न हा उपस्थित होतो त्या ठिकाणी की अशा पद्धतीचा बसचा जर अपघात होत असेल, जर चालकांचं नियंत्रण या बसवरचं अशा पद्धतीने सुटत असेल तर नेमकं प्रशासनाच्या माध्यमातून काही पावलं उचलण्यात येणार आहेत का हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि नेमका हा अपघात का घडला, बसवरचं नियंत्रण खरंच चालकाचं सुटलं, बसमध्ये काय नेमका तांत्रिक बिघाड होता का, ब्रेक फेल झाला होता की ॲक्सिलेटरचा नेमका काही इश्यू होता का, हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यामधूनच प्रशासन नेमकं कशा पद्धतीने या संपूर्ण घटनेकडे पाहतंय आणि कशा पद्धतीने पुढची पावलं उचलतंय हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन निधी पेडणेकरसह तुम्ही पाहतात लोकमत.